नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे शेवग्याच्या फुलांची भजी। हा एक नवीन प्रकार आहे, तर तो कसा करायचा ते आता बघूया। ही आहेत शेवग्याची फुलं। आता ती फुलं एक एक करून काढून घ्यायची आहेत। शेवग्याचा पाला, शेवग्याची शेंग किंवा शेवग्याची फुलं ही शरीरासाठी जे आवश्यक जीवनसत्व जी असतात ती सगळी त्याच्यामध्ये असतात, पोषक तत्व। तर त्यासाठी आपण नेहमी शेवग्याची भाजी खाल्ली पाहिजे किंवा शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची फुलं याचा आहारात आपण समावेश केला पाहिजे। अशा तऱ्हेने ही सगळी निवडून झालेली आहेत ही फुलं। किती छान दिसतायत। आता ही स्वच्छ आधी पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर ती गरम पाण्यामधून काढून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे धूळ असतील किंवा आणि काही कचरा असेल तर तो निघून जातो। आता ही मी गरम पाण्यामध्ये टाकलेली आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे। आता या भजीसाठी लागणारे साहित्य: फुलं, कांदा, मसाला, मीठ, हळद, कोथिंबीर, आलं लसूण, ओवा, तांदळाचं पीठ आणि बेसन। आता एका भांड्यामध्ये एक कांदा घ्यायचा आहे कापलेला, त्याच्यामध्ये ही एक वाटी फुलं झाली आहेत ती घ्यायची आहेत, गरम पाण्यातून जी काढून घेतलेली आहेत। त्यामध्ये आता हळद, ओवा, आलं लसणाची पेस्ट, तिखट इथे मी 3 चमचे घातले आहे। आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये तिखट घालायचे आहे। मीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, इथे एक 4-5 चमचे बेसनचं पीठ घातलेलं आहे। आणि ती सर्वप्रथम आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा लागलं तर बेसन घालायचं आहे। तर यामध्ये अजून थोडंसं बेसन लागेल। आता यात बेसन आणि कोथिंबीर मिक्स करून पुन्हा थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे हे सगळं। काही वेळेला मुलं असंच आपण जर भाजी केली फुलांच्या ह्याची तर खाणार नाहीत, पण असं जर आपण भजी करून त्यांना दिली तर नक्की खातील। आता गरम गरम तेलामध्ये ही आपण भजी करून घेऊया। शेवग्याच्या फुलांमध्ये, पानांमध्ये किंवा शेंगा ज्या आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम इतकं जास्त प्रमाणात असतं की ते आपल्या त्याचं शरीरासाठी खूप उपयोग होतो। म्हणून ते आपण नेहमी भाजी त्याचं किंवा आमटी, भजी असं काहीतरी पदार्थ करून त्याचा आपण पदार्थांमध्ये समावेश केला पाहिजे नेहमीच्या दररोजच्या जेवणामध्ये। शेवग्याची फुलं ही जास्त मिळत नाहीत, पण मला ती माझी मैत्रीण कल्पना हिने दिली, त्यामुळे मला त्याच्यामध्ये भाजी आणि असं हे भजी करून बघता आली। नाही तर
फुलं अगदी क्वचित मिळतात, ती सुद्धा ताजी मिळाली तर. नाहीतर पुन्हा जर आपण आधी 1-2 दिवसापूर्वीची मिळाली तर त्याची टेस्ट वेगळी लागते. अशा तऱ्हेने आपण ही भजी करून घ्यायची आहेत. मंद गॅस करत, मध्येच मोठा, मध्ये लहान असं करत आपण ही भजी तळून घ्यायची आहेत. कारण आतून शिजली पाहिजेत भजी. हे पीठ आपण जास्त पातळ केलेलं नाही आहे, नेहमी जसं भज्याला असतं तसं. त्यामुळे भजी ही आतून शिजली पाहिजेत. भजी तयार झालेली आहेत. तुमच्या लक्षातही येणार नाही किंवा लहान आपली मुलं असतात त्यांनाही कळणार नाही की ही शेवग्याच्या फुलांची भजी आहेत. नक्की तुम्हाला आवडतील, करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.